पुण्यात मनसेची 40 जागांवर तयारी. ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीत लढण्यासही तयार. मुंबईहून आदेशाची प्रतीक्षा. महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. अशातच आता राज ठाकरेंची मनसे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत जाण्यासही तयार आहे. मनसेकडून शिवसेनेसोबत लढल्यास आपल्या वाट्याला किती जागा याव्यात, तसेच महाविकास आघाडीत लढल्यास किती जागा असाव्यात याचं समीकरण निश्चित केलं जातंय. मनसेने पुण्यात 40 जागांवर लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. या जागा मनसेला अनुकूल असल्याचं पक्षाने घेतलेल्या आढावा बैठकांमधून समोर आलंय. या जागांमध्ये 2022 मध्ये जिंकलेल्या जागांचाही समावेश असून या ठिकाणी पुन्हा माजी नगरसेवकांना पक्षाकडून संधी दिली जाणार आहे, तर काही जागांवर उमेदवार बदलण्यात येणार आहेत. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत महापालिका लढण्यासाठी या दोन्ही पक्षांची एक औपचारिक बैठक नुकतीच पार पडलेली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाबाबत तसेच कोणता भाग कोणाला अनुकूल आहे याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आलेली. त्यानंतर मंगळवारी या दोन्ही पक्षात दुसरी बैठक होणार होती. मात्र मुंबईतून युतीबाबत कोणत्याही सूचना न आल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत समविचारी पक्षांना किमान समान कार्यक्रम मान्य असल्यास महाविकास आघाडीत त्यांना घेण्याचे सूतोवाच काँग्रेसकडून करण्यात आलंय. त्यामुळे महाविकास आघाडीने मनसेलाही दरवाजे खुले ठेवलेत. या पार्श्वभूमीवर मनसेला मुंबईतून आदेशाची प्रतीक्षा असून पुढील काही दिवसात मनसेची भूमिका ही स्पष्ट होणार आहे.